नमस्कार मंडळी, मी रंजन भावसार. पुस्तकं जे वाचतात ना, त्यांना एक अनुभव येतो आणि जे वाचन करतात, जे वाचन हे ज्यांचं वेड आहे, त्यांना हा अनुभव आलाच असेल, की पुस्तकं आपण विकत घेत नसतो किंवा पुस्तकं आपण जाऊन निवड त्यांची करत नसतो. ती पुस्तकं आपली निवड करत असतात. तुम्हालाही हा अनुभव आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी असं का म्हणतोय? कारण मी जी काही पुस्तकं आत्तापर्यंत सांगितली आहेत आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो बघा. इथे तुम्हाला दिसतंय का? तर इथे सिक्रेटचे ना तुम्हाला काही कॉपीज दिसतील. तसेच इथे म्हणजे हा माणूस काही वेडा वगैरे आहे का असं तुम्हाला वाटू शकतं. इथे सिक्रेटचे जे कॉपीज दिसतील नीट जरा बघितलं तुम्ही तर. तर हे एक असं पुस्तक होतं ना, तर कसं आहे की मी पुस्तक वेडा 2 पद्धतीने. एक तर मला वाचायला पण आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जस्ट घेऊन ठेवतो पुस्तकं, की बस जायचं, घ्यायचं आणि वाचू कधीतरी. असे करून बऱ्याच पुस्तकांचा अ, पसारा मी जमा केलाय म्हणायला पाहिजे. असो, कारण आहे ते एक अशा पद्धतीने मी पुस्तक वेडा आहे. तर या पुस्तकांच्या म्हणजे हे वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं, की असं जाणवायला लागलं, की आपण कोणीच नसतो हे पुस्तकं निवडणारे. ती पुस्तकं आपली निवड करत असतात. तर द सिक्रेट हे पुस्तक मी घेतलेलं असताना सुद्धा माझे एक मित्र आहेत आणि तसं म्हटलं तर माझ्या पहिल्या सॉफ्टवेअर जॉबमधले ते माझे अधिकारी होते म्हणजे ते माझे बॉस होते, ओनर आहेत ते त्या कंपनीचे. त्यांनी मला अचानक एक दिवस कॉल केला कारण आमची मैत्री पण चांगली आहे. पुस्तकांमुळे पण मैत्री आहे. ते पण वाचक आहेत. त्यांनी सांगितलं होतं, की "रंजन अरे हे पुस्तक आहे का तुझ्याकडे? आणि नसेल तर घेऊन टाक आणि ताबडतोब वाच." आणि मी ते वाचलं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणतात, तो खूप साऱ्या पद्धतीने ऑलरेडी माझ्या आयुष्यात काम करतच होता याची मला जाणीव होती. पण त्याच्यावर एक प्रकारचा ठप्पा पडला आणि एका सिस्टमॅटिक पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं अ, वापरू शकतो. त्याच्यावरती जर तुमची श्रद्धा असेल, त्या कन्सेप्टवर तुमची श्रद्धा असेल आणि तुम्ही जर ते रेडी असाल ॲक्सेप्ट करायला, तर ते वर्क होतं. हे मला द सिक्रेट या पुस्तकामुळे कळलं. त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या स्टोरीज आहेत, जे मला शेअर करायला आवडतील बरोबर. लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या केसमध्ये कसा वर्क झाला आणि ते पुस्तक वाचूनही मी अजून त्याला कसं स्ट्रीमलाईन केलं आणि कसं ते वर्क झालं आणि माझ्याकडे प्रूफ्स आहेत, सर्टिफिकेट्स आहेत. रिसेंटली मी आता एका अतिशय प्रतिष्ठित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधनं मुंबईच्या एक कोर्स कंप्लीट केला. तर ते पण त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन कुठेतरी वर्क करत होता माझ्यासाठी. बाकी अनेक लोकं आहेत, जे म्हणतात आम्ही ते वाचलं, मग त्याच्यावर कधी वर्क झालं, कधी नाही झालं. मी पण म्हणत नाही की 100% ते प्रत्येक वेळेस वर्क होतं. पण तुमची श्रद्धा असेल आणि तुम्ही जर त्याच्यावर कृती करायला रेडी असाल, तर नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतो.